नंदुरबार जिल्ह्यात वाळू माफियांची दहशत. अवैध वाळू वाहतूक रोखणाऱ्या मंडल अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला. मंडल अधिकारी रवींद्र घोडके गंभीर जखमी. वावद परिसरात खळबळ. नंदुरबार जिल्ह्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात कारवाई करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवर वाळू माफियांची दहशत दिवसेंदिवस वाढत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. नंदुरबार तालुक्यातील वावद परिसरात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरला अडवणाऱ्या मंडल अधिकारी रवींद्र घोडके यांच्यावर डंपर चालकानं प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार वावद येथील मंडल अधिकारी रवींद्र घोडके विनापरवाना वाळून भरलेल्या डंपरची तपासणी करत असताना संबंधित डंपर चालक आणि अधिकाऱ्यांमध्ये तीव्र वाद झाला. हा वाद क्षणातच हिंसक स्वरूपाचा बनला. कारवाईच्या रागातून डंपर चालकानं लाकडी दांड्याने मंडल अधिकारी घोडके यांच्यावर बेदम मारहाण केली. या हल्ल्यात घोडके गंभीर जखमी झाले असून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करू नये यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देत शासकीय कामात अडथळा आणल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालंय. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर आला असून त्यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात डंपर चालकाविरोधात शासकीय कामात अडथळा आणणं, जीवे मारण्याचा प्रयत्न आदी गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून अवैध वाळू वाहतूक आणि संबंधित माफियांविरोधात कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होते. दरम्यान या घटनेबाबत मंडलाधिकारी रवींद्र घोडके यांनी अधिक माहिती देत अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी प्रशासन ठाम असल्याचं स्पष्ट केलंय. दरम्यान याबाबत जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे महसूल अधिकारी कर्मचारी यांना निवेदन दिलंय. बेटा तू हे नको करू बरं का. केस करशील, दुसरं काय करशील? माझे नाव रवींद्र संतोष घोडके, मंडळ अधिकारी आष्टे म्हणून नंदुरबार तहसील कार्यालय इथे कार्यरत आहे. दिनांक 3/2/2026 रोजी मान्य तहसीलदार यांच्या आदेशानुसार आम्ही वाहन तपासणीसाठी भोवणे या साईडला गेला असता वावत ढंढाणी या रस्त्यावर एक वाळूचे डंपर आढळून आलं. ते आम्ही थांबवलं तर त्याचं ड्रायव्हरला विचारल्यावर त्याच्यात वाळू आहे बा असं त्यांनी कळवलं आणि मग आम्ही त्याला पावती वगैरे या संदर्भात विचारणा केली असता त्याच्याकडे कुठलीही रॉयल्टी वगैरे काही आढळून आलेलं नाही. त्यानंतर त्या ड्रायव्हराने त्या मालकाला फोन करून तिथं बोलून घेतलं. त्यावेळेस 2 जण त्यावेळेस टू व्हीलरवर आले ते आणि मग त्यातल्या एक जणाने राहुल पाटील म्हणून असं त्याचं नाव कळलंय. त्याने गाडी वाळूचं डंपर तिथंच उलट केलं त्यांनी. त्यावेळेस मी व्हिडिओ करत असताना राहुल पाटील हा त्या साईडने किन्नर साईडला जाऊन एक दांडका काढून आणला आणि त्याने डायरेक्ट माझ्यावर प्राणघाती हमला केलेला आहे. त्यात माझ्या हाताला जखम झालेली आहे आणि मी त्या ठिकाणून पडलो. परत त्यांनी पुन्हा रस्त्यात अडवून मला जीवे ठार मारण्याची धमकी दिलेली आहे. त्या संदर्भात आम्ही पोलीस स्टेशन इथं तक्रार दिलेली आहे आणि गुन्हा दाखल झालेला आहे सदर इसमाविरुद्ध. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार, नंदुरबार.